पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत महत्त्वाची बैठक संपन्न। जवळपास पाऊण तास मोदींची संरक्षण सचिवांसोबत चर्चा। यूपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी राफेलची उडवली खिल्ली। सैन्याचं मनोबल खच्ची करतायत म्हणत भाजपने केली टीका। यूएनएससी मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का। 15 पैकी 13 सदस्यांनी दिलं भारताच्या बाजूने समर्थन। पाकिस्तान आणि चीन सोडून सर्वांनीच केली पहलगाम हल्ल्याची निंदा। भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक। भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं जपानने दिलं आश्वासन। पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी संघटना अल-उमर मुजाहिदीनचा हात। अल-उमर मुजाहिदीनचा कमांडर मुश्ताकने केली हल्ल्यात मदत। एनआयएच्या सूत्रांची मोठी माहिती। पहलगाम मधील दहशतवाद्यांना पाकच्या माजी कमांडरने दिलं होतं मिलिटरी ट्रेनिंग। ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर। वरिष्ठ सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षेत आणखी वाढ। जंगलामध्ये लावण्यात आले सीसीटीव्ही तर ड्रोनच्या माध्यमातून ठेवण्यात येते लक्ष। बागलिहार धरणातून चिनाबचं पाणी थांबवलं। नदीच्या पाण्याची पातळी झाली कमी। पाकिस्तान सापडणार मोठ्या संकटात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्लीत महत्त्वाच्या बैठका तर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। अक्षय शिंदे प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा। नवीन एफआयआर दाखल करण्याची गरज नाही। राज्य सरकारची भूमिका कोर्टाने केली मान्य। एकोणीसशे मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती। 80च्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो। राहुल गांधींचं मोठं विधान। यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी। 12वीचा 91.88% निकाल। कोकण विभाग 96.67% अव्वल तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल।